रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। पत्रद्वारा दासबोध या उपक्रमाच्या अंतर्गत गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पण आपल्या सगळ्यांच्या सोयीनं सुद्धा आपण गुरुपौर्णिमा झाल्यानंतर 2-3 दिवसांनी सद्गुरू या विषयावर आधारित असणारा प्रवचनाचा विषय नियोजित केलेला आहे। त्यासाठी समोर फार मोठे दिग्गज लोक बसलेले आहेत। आमचे परमादरणीय श्री सुहास दादा क्षीरसागर आहेत, पत्रद्वारा दासबोधाचे प्रमुख। सुहासदादा कुलकर्णी आहेत, पुणे केंद्राचे प्रमुख आहेत। परमार्थाचा आणि कार्याचा अधिकार असणाऱ्या धर्माधिकारी ताई आहेत, त्याही आमच्यामध्ये आहेत इथं। आणि युवा कार्यकर्ते म्हणून श्री परांजपे यांच्या खटपटीतून हे सगळं साकार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आपण सर्व जगदीश मूर्ती स्वरूप श्रोते, प्रत्यक्षात उपस्थित असणारे आणि आभासी माध्यमातून, ज्याला मराठीमध्ये आपण ऑनलाईन म्हणतो, या माध्यमातून उपस्थित असणारे सर्व श्रोते, या सर्वांना वंदन करतो। आणि सद्गुरू हा जो विषय देण्यात आलेला आहे त्याच्यावर दासबोधाच्या अंगानं आणि एकूणच जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये जे अभिप्रेत आहे त्या अंगानं विवेचन करण्याचा प्रयत्न करतो। आत्ताच आपण सद्गुरू स्तवन हा समास श्रवण केला, ज्यामध्ये आता सद्गुरू वर्णवेना अशीच सुरुवात आहे। म्हणजे त्याच्या आधी पूर्वी वर्णन करता येत होतं असं होतं का? आता सद्गुरू वर्णवेना म्हणजे आधी वर्णन करता येत होतं किंवा भविष्य काळामध्ये सद्गुरूंचं वर्णन करता येईल अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होईल
म्हणून समर्थांनी आता सद्गुरू वर्णवेन असं म्हटलंय का? तर तसं नाही आहे. आता सद्गुरू वर्णवेन हा जेव्हा जेव्हा तुम्ही सद्गुरूंचं वर्णन करायला सुरू कराल तेव्हा आताच असणार ना. पूर्व काळामध्ये जेव्हा ज्यांनी वर्णन करायची सुरुवात केली त्यावेळेला त्याच्यासाठी तो वर्तमान होता. त्यामुळं तुम्ही सद्गुरूंचं वर्णन करू शकत नाही का? तर वर्णन हे मायेच्या एकूण भागामध्ये मायेच्या आधिपत्याखाली होऊ शकतं, बरोबर. आणि जिथं मायेचा स्पर्श नाही, माया जिथं पोहोचत नाही, तिथं सद्गुरूंचा निजस्वरूप निवास असल्यामुळं आता सद्गुरू वर्णवेना त्याचं उत्तर लगेच देऊन टाकतात. जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. त्यांचं ते भव्य दिव्य असं स्वरूप माझ्यासारख्या अज्ञाला किंवा अज्ञानी माणसाला काय कळेल, अशा पद्धतीनं समर्थांनी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं मुळात ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की सद्गुरू हे तत्वरूपामध्ये आहेत. सद्गुरू हे एखाद्या व्यक्तीचं नाव नाही आहे, ठीक आहे. ती काही एखादी व्यक्ती नाही आहे. ती अभिव्यक्त व्हायची असेल तर एक रूप धारण करून आपल्या समोर येते. पण म्हणून ती अभिव्यक्त नसेल तर ती नाही आहे असं म्हणता येत नाही. जसं ब्रह्मांडामध्ये विद्युत सर्वत्र आहे की नाही हो? वीज सर्वत्र आहे. अभिव्यक्त करण्यासाठी त्याची उपकरणं लागतात. पण ह्या ठिकाणी वीज नाही आहे आणि या ठिकाणी मात्र आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्या विजेची अभिव्यक्ती या ठिकाणी आहे आवाजाच्या माध्यमातून, ध्वनिक्षेपकाच्या म्हणजे स्पीकरच्या माध्यमातून ती अभिव्यक्ती इथं आहे. पण वीज सर्व ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे. म्हणून अभिव्यक्ती, अभिव्यंग आणि अभिव्यंजक या तीन गोष्टींवर हे सगळं आधारभूत आहे. दासबोध अभ्यासार्थी समोर बसलेत म्हणून थोडं या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतोय, कारण बाहेर असं बोलायची संधी मिळतच नाही हो. असं बोलायला लागलं की लोक आळोखे पिळोखे देणं, जांभया देणं, एकमेकांशी कुजबूज सुरू करणं, पारमार्थिक कुजबूज आपण म्हणू, अशी सुरू होऊन जाते. पण इथं दासबोधाचे अभ्यासार्थी बसलेले आहेत समोर आणि या आभासी माध्यमातून सुद्धा आहेत म्हणून असं काहीतरी बोलायची हिंमत करू शकतो. पण हे बोलणं फक्त पहिले 5-10 मिनिटच राहणार आहे, नंतर कथा कीर्तनच होईल. कारण जोपर्यंत हिंमत असते ऐकण्याची तोपर्यंत ते सगळं सांगून टाकावं. नंतर मग थोडा सोपा भाग. आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, त्यांचं वर्णन करता येत नाही. याचं कारण ते अभिव्यक्त नाही आहेत किंवा त्यांची परिपूर्ण अभिव्यक्ती ज्या माध्यमातून होऊ शकेल हे सामर्थ्य मायेमध्ये नाही आहे, ठीक आहे. जे परिपूर्ण आहे, पूर्णाहून पूर्ण आहे, त्याचं अपूर्ण हे पूर्ण अभिव्यक्ती करू शकतं का? नाही करू शकत. जे अपूर्ण आहे ते पूर्ण अभिव्यक्ती म्हणजे आत्ता इथं 220 व्होल्टेजची पॉवर येते, म्हणजे बरोबर ना? तुमच्या इकडं असंच आहे ना? हां, रिद्धी सिद्धी म्हणून काही जास्त नाही ना, इथं 220च आहे, ठीक आहे. तर 220 व्होल्टेजचं जेवढा प्रकाश पडायला पाहिजे ती पूर्ण अभिव्यक्ती. आता हा काय रेटिंग आहे सांगा तुम्ही, तुमच्या इथलंच आहे म्हणून. किती? 10-15 व्होल्ट. हां, 15 व्होल्टेजचा हा दिवा आहे. हा दिवा आहे म्हणून बुवा दिसतो तरी आहे. त्या बुवाचं व्होल्टेज फारच कमी आहे, त्यामुळे त्या दिव्याची गरज आहे, ठीक आहे. तो 15 काही व्होल्टेजचा दिवा आहे, तो 220ला अभिव्यक्त करू शकतो का? 220 व्होल्टेजनं जेवढा प्रकाश पडायला हवा तेवढी अभिव्यक्ती तो देऊ शकतो का? तेवढी अभिव्यक्ती तो देऊ नाही शकत. का? त्याचं रेटिंगच तेवढं आहे, 15 व्होल्ट, बरोबर आहे. तुमच्याकडं इनपुटला किती येतो मराठीत बोलायचं तर? 220 व्होल्टेज आहे. 220 व्होल्टमधून फक्त 15 व्होल्टच्या माध्यमातून जेवढा प्रकाश पडेल तेवढाच प्रकाश या
दिव्यातून बल्बमधून अभिव्यक्त होतो. का? त्याची क्षमताच तेवढी आहे. 220 वोल्ट तात्पुरता विचार केला सद्गुरू आहेत आणि 15 वोल्ट याचा विचार केला ही माया आहे. तर ती किती प्रकाश प्रकट करू शकते? 220चा प्रकट करू शकत नाही. आणि म्हणून आता सद्गुरू वर्णवेना असा त्याचा अर्थ आहे की सद्गुरू इतके भव्य दिव्य आणि महान आहेत, मोठे आहेत की त्यांची संपूर्ण अभिव्यक्ती इथं करता येऊ शकत नाही. एकांशेन स्थितो जगत असं भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात. अरे माझ्या एका अंशावर हे जग टिकलेलं आहे. 360 अंश जर मानायचं ठरवलं, बरोबर ना, आपण सर्कलमध्ये 360 डिग्री म्हणतो म्हणजे अंश. 360 अंश मानायचं ठरवलं तर पैकी 1 अंश सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून आहे. त्या ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहे, त्याच्यामध्ये एका असंख्य असणाऱ्या या आकाशगंगा, त्याच्यात असंख्य असणाऱ्या सूर्यमालिका, त्याच्यात असणाऱ्या एका सूर्यामध्ये त्याच्याभोवती फिरणारी एक पृथ्वी, त्याच्यावर असणारे 7 खंड, त्याच्यातील एक आमचा खंड, त्याच्यातील हा भारत देश, त्याच्यातील महाराष्ट्र राज्य, त्याच्यातील पुणे जिल्हा, त्याच्यातील पुणे तालुका, त्याच्यातील पुणे नावाचं एक गाव, त्याच्यातील सिंहगड रस्ता, त्याच्यातील रिद्धिसिद्धी अपार्टमेंट आणि तिथं सहज मावू शकणारे आपण एक शेकडोच्या संख्येतील लोक. केवढा विस्तार आहे आणि मी कुठं आहे? म्हणजे मी किती लहान आहे. ब्रह्मांडामध्ये पृथ्वीचं स्थान धुलीकणा एवढं आहे. पृथ्वीचं स्थान एका धुलीकणा एवढं आहे आणि त्या पृथ्वीवरती माझं स्थान धुलीकणा एवढं. बरोबर आहे ना. सद्गुरू तत्वरूपामध्ये जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला ते परब्रह्म स्वरूपच आहेत. का? आता सद्गुरू वर्णवेना ही सुरुवात आहे. समाप्तीला काय म्हणतात समर्थ? हरी हर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद श्रीराम. हरिहर ब्रह्मा आदिक या सर्व देवता या सुद्धा अंततोगत्वा कल्पांताच्या वेळेला आपला देह विसर्जित करून त्या तत्वामध्ये विलीन होत असतील. ते तत्व कोणतं आहे? सद्गुरू हे तत्व आहे. आणि म्हणून हे सद्गुरू तत्व ह्या देवतांपेक्षाही काय आहे? मोठं आहे. पण ते तत्व ज्या रूपामध्ये आहे त्या रूपात आम्हाला पाहता येत नाही, म्हणून तेच तत्व एक रूप धारण करतं. ते समर्थांच्या रूपात येतं, ते ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपात येतं, ते गोंदवलेकर महाराजांच्या रूपात येतं. मुळात ते तत्व एकच आहे. हा विश्वास आपल्या हृदयात पाहिजे. आणि म्हणून परमार्थाचा सिद्धांत असा की सद्गुरू नाहीत असं कधी होत नाही. सद्गुरू नाहीत असं कधीही होत नाही. सच्शिष्य नाही असं होऊ शकतं. सच्शिष्य नाही असं होऊ शकतं. म्हणून या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जे आपण श्रवण करत आहोत त्याच्यामध्ये सद्गुरू आहेत, जे आहेत त्यांचं आपण चिंतन करत आहोत. जे नाही आहेत त्यांचं आत्ता चिंतन करत नाही आहोत. मला सद्गुरू माझ्यासमोर आत्ता नाहीत असं जर वाटत असेल तर हा दोष सर्वस्वी माझा आहे. नाहीतर मग समर्थ असत्य बोलतात असं तरी म्हणायला पाहिजे. तशी म्हणायची हिंमत आहे का? इथं तसे म्हणणारे कोणी नसतील याचा माझा विश्वास आहे, म्हणून मी इथं आलो. अविनाश पद याचा अर्थच काय? जे सत्यम अविनाशी शास्त्रांनी सांगितलं. अविनाश काय आहे? सत्य हे अविनाशी आहे. म्हणजे काय आहे हो? देश काल वस्तू निमित्तेषु विनश्यत्सु यन्न विनश्यति तद अविनाशी. देश, काल, वस्तू आणि निमित्त या 4 विनाशशील गोष्टींमध्ये सुद्धा अनुस्यूत असणारं अविनाशी तत्व त्याला सत्य असं म्हणतात. आणि सद्गुरू तसे. देश म्हणजे ठिकाण. रिद्धिसिद्धीमध्ये फक्त सद्गुरू आहेत आणि रिद्धिसिद्धीच्या बाजूला काय आहे? तिथं नाही आहे. हां, असं होत नाही.
देशानं परिच्छिन्न करता येतील असे सद्गुरू नाहीत. काल समर्थ 350 वर्षांपूर्वी होते, आत्ता नाही आहेत. आत्ताच नाही तर भविष्यात काय असतील? कालाने ते परिच्छिन्न करता येऊ शकत नाहीत. फार एक छान उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल. उदाहरण मध्ये मध्ये द्यायला पाहिजे, नाहीतर काय आळोखे पिळोखे वाढायला लागतात. हां, मग ह्यांनी सांगितलं तास सव्वा तास बोला, ते सव्वातला 15 मिनिटच घ्यायला लागतो आणि 1 तास सोडून द्यायची वेळ येऊन जाते. रामकृष्ण परमहंस देव यांचं देह विसर्जन झालं. देह विसर्जित झाले, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद परदेशात गेले. त्यांनी मोठं कार्य उभं केलं, त्यामुळं परदेशी लोक भारताकडे आकृष्ट झाले. तर त्यामध्ये काही लोक कोलकाता, त्या काळचा कॅलकटा आणि सध्याचा कलकत्ता, पण मुळात नाव काय कोलकाता, त्या ठिकाणी काही ब्रिटिश आणि अमेरिकन लोक तिथं आले आणि त्यांच्या डोक्यात असा विचार आला की रामकृष्ण परमहंस देवांचा अमुक अमुक असा पुण्यतिथी दिन आहे, तर तिथं त्यांचं चरित्र लोकांना कळावं रेडिओच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून. म्हणून ठाकूरांच्या पुण्यतिथी दिवसाचा एक कार्यक्रम म्हणून त्यांनी तत्कालीन जे त्या संस्थेचे म्हणजे रामकृष्ण मिशनचे प्रमुख होते, माझ्या मते ब्रह्मानंद स्वामी की अखंडानंद स्वामी होते, नक्की नाव लक्षात येत नाही, अखंडानंद, त्यांना म्हटलं की आपण ठाकूरांवर काही बोला. तर त्यांनी नकार दिला. ते म्हणाले नाही बोलणार. अहो का? तुमच्या गुरूंचा महिमा सांगितला जातोय. नाही, ते नव्हते असं तुम्ही नाही आहात असं तुम्ही म्हणता, ते होते असं तुम्ही म्हणताय, मला हे मान्य नाही. ठाकूर गेलेलेच नाही तर त्यांची पुण्यतिथी कसली? रामकृष्ण परमहंस देव जर गेलेलेच नाही आहेत तर त्यांची पुण्यतिथी कसली? म्हणून मला ते मान्य नाही. खूप समजावण्याचा प्रयत्न केला, अजिबात त्यांनी मान्य केलं नाही. झोपी गेले. रात्री ठाकूर त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि म्हणाले, अरे तुझ्या गुरुचा एवढा प्रचार प्रसार होतो, नाही कशाला म्हणतोस? हां, गुरुचा प्रचार प्रसार होत असेल तर नाही कशाला म्हणतोस? तुझ्यासाठी मी अखंड आहेच, लोकांसाठी मी देहाने नाही आहे, त्यांच्यासाठी म्हणून तू काय कर, कार्यक्रम कर. आणि मग ते तयार झाले. म्हणजे ते कालाने सुद्धा परिच्छिन्न नाही आहेत. काळ सुद्धा त्यांना, काळाचे काळ ते आहेत. बरोबर आहे. वस्तू म्हणजे पदार्थ, त्या पदार्थांच्या दृष्टीनं ते आहेत किंवा नाही आहेत असं होत नाही. दासबोधातच समर्थ आहेत असं नाही आहे, त्यांच्या मूर्ती किंवा प्रतिमेमध्येच समर्थ आहेत असं नाही आहे. ते सर्वत्र विद्यमान आहेत. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, ऐसे बोली लोकवाणी. बरोबर ना? या सर्वत्र ते सद्गुरु तत्व विद्यमान आहे. आणि निमित्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंचा काय महिमा असतो नाही का? आकाशातून बदा 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 पाऊस पडत असतो, आमच्या डोळ्यातून बदा 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 म्हणायचं का? ठाकूरांचाच विषय निघाला तर सांगतो. ते म्हणाले, बायकोसाठी, मुलांसाठी, पैशासाठी लोक घळघळा रडतात, बादल्या भरतील एवढं रडतात. भगवंत हवा म्हणून रडणारा तूच एकटा नरेंद्र. विवेकानंदांच्या बद्दल ते बोलले, तूच एकटा की भगवंत मला हवा म्हणून अश्रुपात करतोय. करुणाष्टक काय आहे? समर्थांची करुणाष्टक काय आहेत? भगवंत हवा म्हणून रडतो. नानासाहेब देवांनी फार छान सांगितलं. नानासाहेब देव म्हणाले, जो भगवंतासाठी रडतो त्याला आयुष्यात कधी संसारासाठी रडावं लागत नाही. वस्तू आणि निमित्त म्हणजे गुरुपौर्णिमेपुरते सद्गुरू आणि उरलेले 364 दिवस कुठं असतात सद्गुरू? गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंचा कृपेचा पाऊस पडतो आणि उरलेले 364 दिवस काय असतं? उरलेले 364 दिवस सद्गुरूंचा आणि आमचा वियोग. असं नाही, कोणत्याही निमित्तावर सद्गुरू अवलंबून नाही आहेत. या 4 नाशशील गोष्टी आहेत. त्या नाशशील गोष्टींमध्ये त्या सर्व गोष्टी ज्या अधिष्ठानावर उभ्या आहेत
ते अधिष्ठान काय आहे? अविनाश आहे. आणि असे हे सद्गुरू हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद. असं ते सद्गुरुपद काय आहे? अविनाशी आहे. आणि म्हणून अशा त्या सद्गुरूंना आपण शरण जायला पाहिजे. हे ज्याला कळलं त्याला परमार्थ कळला, ज्याला हे नाही कळलं त्याला परमार्थ अजिबात कळला नाही. ज्या ओवीच्या अंगानं आपल्याला या सद्गुरूंच्या बद्दल जाणून घ्यायचं आहे ती ओवी: सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख सकळ, सद्गुरु वीण तळमळ, जाणार नाही श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी सिद्धांत सांगितला, सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख सकळ, सद्गुरु वीण तळमळ, जाणार नाही. प्रपंचात पडल्यानंतर जी काही फ्रॅक्चर्स होतात कुठं कुठं लोक पडतात? प्रपंचात पडतात, गृहस्थाश्रमात पडतात, प्रेमात पडतात, म्हणजे फ्रॅक्चरच होतं. मग कुणाला डोक्याचं होतं, कुणाला पायाचं होतं, कुणाला हाताचं होतं. फ्रॅक्चर झाल्याशिवाय राहत नाही. हातापायाचं झालेलं ठीक आहे हो, डोक्याला फ्रॅक्चर झालं तर काय करायचं? पण गंमत अशी आहे, जे लोक प्रपंचात पडतात त्यांना डोक्यालाच फ्रॅक्चर होतं, म्हणजे त्यांची बुद्धी नष्ट होते आणि संसारामध्ये इतके गुंतून जातात, असे काही ते संसाराशी बांधले जातात की त्यांना सद्बुद्धीच सुचत नाही की आता मला या संसारामध्ये भगवंताची सुद्धा प्राप्ती करून घ्यायची. निष्फळता, मानवी जीवनाची निष्फळता म्हणजे भगवंताची प्राप्ती न होणं, असं सांगितलेलं आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मो ह्येकोऽधिको विशेषो धर्मेण हीना पशुभिः समानाः धर्मेण हीना पशुभिः समानाः धर्मेण हीना पशुभिः समानाः. आहार आहे 11 वाजता, म्हणून तरी थांबा. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही थांबा आधी, मग आम्ही त्यासाठी थांबतो. मी वेळच्या वेळी नक्की थांबणार आहे, आणि मलाही आहेच ना आहार. आहार, निद्रा आवडीचा विषय, आत्ता नको, थोडा वेळ तरी. माझी दृष्टी तिथपर्यंत जात नाहीये, मागपर्यंत. काही लोक दुसऱ्याच्या मागं असे लपलेले आहेत, त्यांच्याबद्दल मला थोडी शंका आहे. थोडी यासाठी की कदाचित समाधीत असू शकतात, समोरच्यांना काही चॉईस नाहीये. भय सर्वांनाच आहे, कुणाला नाहीये भय? इथले सगळ्यांना मान्य केलं तुम्ही. संपतला फक्त भय नाहीये, संपत नाही म्हणालात ना तुम्ही. सगळ्यांना भय आहे. अरे सिंहासारख्या सिंहाला भय आहे, बाकी कुणापासून नाही. दुसरा तरणा ताठा सिंह जर इथं आला तर काय करेल? माझा ज्या सिंहाच्या या टोळीवर अधिकार आहे, एकतर तो मला मारून टाकेल, नाहीतर मला इथून पळ काढून जावं लागेल. त्या सिंहासारख्या सिंहाला सुद्धा भय आहे, बाकीच्यांचं काय? आणि प्रजोत्पत्तीची भावना, या 4 गोष्टी पशु आणि मनुष्य सगळ्यांमध्ये काय आहेत? सारख्या आहेत. मग माणसाला पशु का म्हणू नये? त्याच्याकडे एक गोष्ट असली तर तो पशु नाही. कोणती? धर्मो अधिको, धर्मो ही एको अधिको. तो धर्म जो आहे, तो धर्म जर त्याच्याजवळ असेल तर तो पशु नाही आहे.
आणि धर्म न मानणारे जे कोणी आहेत ते 2 पाय असणारे, शेपूट नसणारे आणि शिंग नसणारे पशुच आहेत. निधर्मी सत्ता हवी आहे का? वोटिंग करा. पशूंना व्होटिंग कराल. निधर्मी म्हणणारे जे म्हणून पक्ष आहेत, हल्ली तेही फुटतायत, दात पडतायत, सुळे शिल्लक राहत आहेत. तेही जातील माहित नाही. धर्म न मानणारे निधर्मी सत्ताधाऱ्यांना जर तुम्ही मतदान केलं तर तुम्ही पशु आहात. माझ्यावर चिडू नका, नाही तुम्ही करत नसाल असं मतदान म्हणत असेल त्याला. म्हणून माझ्याकडे धर्म हवा, कारण पशूंची सत्ता याची इच्छा असेल तर निधर्मी लोकांना मतदान करा. असो, माझ्याकडे धर्म जर असेल तर मी मनुष्य आहे, जर धर्म नसेल तर मी पशुच आहे असं मानायला हवं. आणि म्हणून मानवी जन्माचं साफल्य हे धर्माच्या आचरणामध्ये मानलेलं आहे. मग इथं तर सद्गुरुविण जन्म निष्फळ असं म्हटलं. मग आता धर्म आणि सद्गुरू यांचा काहीतरी संबंध असायला पाहिजे. 2 व्याख्या जर एकत्र करायच्या झाल्या, धर्म पालन करणारा त्याचं जीवन सफल असं आपण बघितलं. समर्थांच्या उवीतलं पहिलं चरण आहे सद्गुरुविण जन्म निष्फळ किंवा निर्फळ. याचा अर्थ धर्म पालन करणं आणि सद्गुरू असणं यांचं काहीतरी कॉम्बिनेशन असायला पाहिजे, तरच काय होईल, त्याचा काहीतरी निवाडा करू शकू. आणि त्याचा अर्थ तसाच आहे. सद्गुरुविण जन्म निर्फळ असं म्हणताना जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये श्रीराम. या जन्माला आलं त्याचं काहीतरी साफल्य तुम्ही करा. ते साफल्य जर केलं नाही तर तुम्ही भूमिभार ठराल, या भूमीवरचे दगडगोटे ठराल. मग ते साफल्य कशात आहे? परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. अरे या परमार्थाची सरी, कोणास द्यावी श्रीराम. परमार्थाने जन्म सफल होतो, परमार्थाने संसार तारला जातो. आणि त्यामुळं त्या परमार्थाचं दान करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडं आपण जायला पाहिजे. जर आपण त्यांच्याकडं गेलो तर माझा जन्म सफल होईल. जे परमार्थ दान करू शकतात, परमार्थ देऊ शकतात, त्यांनाच मी शरण गेलं पाहिजे. त्यांच्याकडंच जर गेलो आणि त्या परमार्थाची प्राप्ती मला झाली तर माझ्या जन्माचं साफल्य आहे. आणि असा परमार्थ देण्याचं पूर्णांशानं सामर्थ्य कुणाकडं आहे? त्यांना म्हणायचं सद्गुरू. ते सद्गुरू झाले. तत् अभिज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. ते परमात्म्याचं दिव्य ज्ञान जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर कुठं जा? त्या गुरुकडं जा. कसा आहे तो? समित्पाणि, हातामध्ये समिधा घेऊन. कसा आहे तो? श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय याचा अर्थ वेदादी शास्त्रांचं संपूर्ण ज्ञान त्याला आहे. आणि तो स्वतः ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय आहे? भगवंताची संपूर्ण अनुभूती त्याला प्राप्त झालेली आहे. या दोन्ही सद्गुणांनी युक्त असणाऱ्या गुरुला सद्गुरू असं म्हणतात. गुरु आणि सद्गुरूमध्ये फरक काय? गुरु हा जो लघु नाही त्याला गुरु असं म्हणतात. समजायला सोपं. जो लघु नाही आहे तो कोण आहे? गुरु आहे. संगीतशास्त्र शिकणारे, व्याकरण माहीत असणाऱ्या लोकांना लघु गुरु हा शब्द कळला असेल. लघु काय आणि गुरु काय, बरोबर आहे ना? म्हणून गुरु शब्द सुद्धा आपण जर बघितला मराठीतला तर गु हा ऱ्हस्व आहे आणि रू हा दीर्घ आहे. गुरु, बरोबर. जो लघु नाही आहे त्याला गुरु असं म्हणायचं. म्हणजे जो मोठ्यातील मोठा आहे त्याला गुरु असं म्हणायचं. आणि ब्रह्म कशाला म्हणायचं? बृहत जे आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. बृहत याचा अर्थ काय? मोठ्यातील मोठं. दोन्ही शब्दांच्या अर्थाच्या लक्षणेनं बघितलं तरी सद्गुरू ब्रह्मस्वरूपच ठरतात.
म्हणून तो गुरु सद्गुरू आहे जो श्रोत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे, ज्याच्याकडं श्रुतींचं ज्ञान आहे, ज्याच्याकडं वेदादी शास्त्रांचं ज्ञान आहे, पण केवळ ते शाब्दिक ज्ञान नाही आहे, त्याची साक्षात अनुभूती ज्यांच्याकडं आहे, म्हणजे तो ब्रह्मनिष्ठ आहे, त्याला काय म्हणायचं? सद्गुरू असं म्हणायचं. तो केवळ गुरु नाही आहे, तो काय आहे? सद्गुरू आहे. आणि अशा सद्गुरूला जर आपण शरण गेलो तर त्या परमार्थाची प्राप्ती होते आणि मग आपलं जीवन निष्फळ न ठरता ते सफल ठरतं. एक विचार आपण करूया. आत्ता तर आपण पहिल्यांदा सिद्ध केलं, सुरुवातीला काय सिद्ध केलं? सद्गुरू काल सापेक्ष नाहीत. बरोबर आहे ना? कळतं ना? का कंटाळा आला? कळतं ना? तर काय हो म्हणणं भाग आहे. सद्गुरू हे काल सापेक्ष नाहीत. बरोबर आहे? म्हणजे काय? ते सर्व कालांमध्ये विद्यमान आहेत. मग सद्गुरू वीण शब्दाला काय अर्थ आहे सांगा? सद्गुरू नाहीत असा एकही क्षण, एकही स्थान जर नसेल तर सद्गुरू वीण शब्दाला काय अर्थ आहे? अवघड प्रश्न विचारला का? म्हणजे सद्गुरू वीण हे सत्य आहे का? आता नाही म्हटलं तरी पंचायत आहे, हो म्हटलं तरी पंचायत आहे. जर आपण आधीच हे मान्य केलं वस्तुकाल निमित्त देश सापेक्ष सद्गुरू नाही आहेत, म्हणजे ते सतत अखंड विद्यमान आहेत, तर मग ते इथं नाही आहेत असंही होणार नाही आणि ते आत्ता नाही आहेत किंवा नंतर नसतील असंही होणार नाही. मग सद्गुरू वीण या शब्दाला काय अर्थ आहे? बरं, त्या शब्दाला अर्थ नाही म्हणायचं तर समर्थांना दोष दिल्यासारखं होतं. त्यापेक्षा सद्गुरू वीण याला अर्थ नाही आहे असं न म्हणायला योग्य आहे. बुवाला दोष दिला तरी चालेल. समर्थांना कसा दोष देता येईल? ओव्या कशा पाहायला हव्यात? सद्गुरू वीण याचा अर्थ काय? सद्गुरू अखंड विद्यमान असताना समर्थांनी सद्गुरू वीण म्हटलंच कसं काय? याचा अर्थ असा, ज्याच्यासाठी ते म्हटलं त्याच्याशीच ते सापेक्ष असलं पाहिजे. सद्गुरू तत्वरूपामध्ये आहेत, तू त्यांना स्वीकारला आहेस का? कारण सद्गुरूंना जसं आवडीचा विषय, सद्गुरू हा किती आवडीचा विषय माहीत नाही, पण एक आवडीचा विषय असतो लग्न. बरोबर ना? काहीतरी मी ऐकलं होतं, शादी के लड्डू खाया तो भी आणि ना खाया तो भी. अजून तरी अनुभव आला नाही आहे समर्थांच्या कृपेनं आणि कदाचित येणार नाही. आवडीचा विषय. वर कुणाला म्हणतात? जो फक्त लग्नापूर्वीच वर असतो, लग्नानंतर कायम त्याला झुक. जशी ऑर्डर निघेल तसंच वागावं लागतं घरामध्ये. बरोबर ना? ज्यांचा वरचष्मा फक्त बोहल्यापर्यंतच असतो, बोहल्यावरून उतरला की त्यांचा वरचष्मा कायमचा संपतो, त्यांना वर असं म्हणतात. बरोबर आहे? असा वर खाली असा नाही त्याचा अर्थ. वर म्हणजे वरण करणे. बरोबर? वरण म्हणजे वरण भातातलं नाही. वरणे एखाद्याला स्वतःहून स्वीकारणे. त्या वधूनी त्याला स्वतःहून वरायचं असतं म्हणून त्याला वरमाला असं म्हणतात. वधूमाला ऐकलंय? कुठल्या नटीच्या नावाला संलग्न नाव घेतलेलं नाही आहे मी, तुम्ही तिकडं जा. वधूमाला असं म्हटलं मी. वधूमाला शब्द ऐकलाय का? रिद्धी सिद्धी काय अपार्टमेंटमध्ये नाही ना? वधूमाला का नसते हो? फक्त वरमालाच असते. त्या वधूनी स्वतःच्या इच्छेनं त्याला वरायचं असतं, ती जिच्या हातात असते त्याला वरमाला असं म्हणतात. स्वतःहून ती काय करते? त्याचा स्वीकार करते, वरण करते आणि पती म्हणून स्वीकार करते, म्हणून त्याच्या गळ्यात ती माळ घालते. आणि नंतर मग काय करायचं ते पुढं त्या माळेचं रूपांतर कशात होतं?
फास म्हणायचं की पट्टा म्हणायचा तुम्हाला माहिती. मी काही याबद्दल जास्त बोलू शकत नाही. हां, ती वरमाला जी आहे ती जसं पतीला वरते तसं मी सद्गुरूंना वरायचं आहे. सद्गुरू अखंड आहेत, मी त्यांच्यातला सद्गुरू बघितला नाही आहे. मला त्यांच्यामध्ये सद्गुरू दिसत नाही आहेत. ज्याप्रमाणे मुलं पाहायचा कार्यक्रम असतो, तर हा आवडीचा विषय म्हणून मी सांगतो, माझ्या नाही बरं का. तुम्ही म्हणाल बुवांच्या आवडीचा आहे काय, चुकून राहिले इकडं, असं नाही. समोर जसा समाज बसला आहे, गृहस्थाश्रमी बरेचसे दिसत आहेत म्हणून हा विषय बोलतो. अनेक मुलं पाहिली जातात, त्याच्यातला एकच निवडला जातो. आता काय होतं, त्या वधूपित्याला चांगला तरुण दिसला की त्याच्यामध्ये संभावित जावई दिसायला लागतो. दिसतो की नाही? संभावित जावई दिसायला लागतो. अरे हा मुलगा जरा माहिती काढ त्याची, काय कसा आहे, चालचलन कसं आहे, कुठं नोकरी करतो का नुसताच बापाच्या जीवावर बसला आहे, काढ जरा माहिती. काय दिसतं त्याला? संभावित जावई दिसायला लागतो. पण तो संभावित असतो, बरोबर. पहिल्याच झटक्यात जुळलं फार कमी वेळेला. संभावित जावई दिसायला लागतो. असे एन नंबर ऑफ संभावित जावई जेव्हा जातात, तर एन नंबर हा तुम्हाला माहीत किती ते रिजेक्शन रेट काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. एन नंबर ऑफ जावई जेव्हा संभावित जातात, त्याच्यानंतर एकामध्ये काय दिसतो? पक्का जावई दिसतो. का? कारण हिनं सांगितलेलं असतं मला पती म्हणून हा चालेल. आणि जेव्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब होतो, त्यानंतर काय होतं, तो माझा पती म्हणून मुलगी ठरवते आणि माझा जावई म्हणून त्या मुलीचा बाप ठरवतो. आता त्याच्यामध्ये कोण दिसायला लागला? मुलीला पक्का पती दिसायला लागला. मुलीच्या बापाला पक्का जावई दिसायला लागला. असंच अनेक संत सत्पुरुष आहेत, त्यांच्यामध्ये मला सद्गुरू दिसावे लागतात. त्या एकामध्ये जर मला ते सद्गुरू दिसले की मग काय झालं, माझं कार्य सिद्ध झालं. तोपर्यंत सद्गुरू विण जन्म निर्फळ. तोपर्यंत ते सद्गुरू विण जन्म निर्फळ आहे. याचा अर्थ सद्गुरू नाहीत असा नाही, सद्गुरू विना असणं शक्यच नाही. पण मी कुणाला सद्गुरू केलेलं नाही, मी कुणामध्ये सद्गुरू पाहिला नाही. आणि जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत माझं जीवन व्यर्थ चाललेलं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरण सांगतोय, ज्यांच्या नावे आपण हा सगळा उपक्रम करत आहोत ते समर्थ रामदास स्वामी, त्यांचंच उदाहरण बघूया. समर्थ रामदास स्वामी त्यांचं फार थोर असं घराणं, तिथंच त्यांचा अवतार झाला. ठोसरांचं हे घराणं, कुलकर्ण्यांचं कार्य, कुलकर्णीपद त्यांचे वाडवडील करत आले. घरामध्ये अनेक पूर्वकाळामध्ये सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे पिताश्री स्वतः सत्पुरुष होते, थोरले बंधू सत्पुरुष होते, आई महासाध्वी होत्या. असं असेल तरच समर्थांसारखे अवतरित होणार आहेत, बरोबर ना. असे हे समर्थ त्यांच्या वडिलांचा देहावसान झाल्यानंतर त्यांचे थोरले बंधू अंदाजे त्यांच्यापेक्षा 2-2.25 वर्षांनी मोठे, हे आता वडिलांचं कार्य करायला लागले. कुलकर्णीपणाचं काम तर करायला लागलेच, तो व्यावहारिक भाग झाला. पण पारमार्थिक वारसा जो वडिलांचा आहे, वाडवडिलांचा, तो पारमार्थिक वारसा सुद्धा ते चालवायला लागले. आणि हा पारमार्थिक वारसा चालवताना त्यांचे वडील योग्य लोकांना श्रीराम जय राम जय जय राम हा जो तारक महाब्रह्ममंत्र आहे, या तारक ब्रह्ममंत्राची दीक्षा देत असत. वयाच्या 11-12व्या वर्षापासून त्यांनी हे सुरू केले कार्य. काय अधिकार असेल बघा. आणि त्यांचा हा थोर अधिकार असल्यामुळं त्यांचं नाव जरी गंगाधर असलं तरी त्यांना श्रेष्ठ असं म्हणत, श्रेष्ठ गंगाधर असं त्यांना म्हणत. का? त्यांचा पारमार्थिक अधिकार एवढा मोठा होता. आणि
समर्थ रामदास स्वामी त्यांचं पाळण्यातलं नाव नारायण हे होतं. हा नारायण फार अवखळ होता आणि त्याला दिसलं की माझा दादा, कोणीतरी आजोबा आलेले असतात काठी टेकट टेकट, त्यांना माडीवरती घेऊन जातो, दार सगळी बंद करतो, कवाडं बंद करतो, खिडक्या बंद करतो आणि थोड्या वेळानंतर अश्रू ढाळत असणारे ते आजोबा बाहेर येतात. काहीतरी त्यांना मिळतंय, समथिंग स्पेशल इज देअर. पुण्याच्या भाषेत बोलायचं तर काहीतरी त्यांना मिळतं. दादा काय करतो मला माहिती नाही, दादाला विचारायला पाहिजे. बाबांच्या वेळेलाही असं व्हायचं, आता दादाच्या वेळेलाही असं होतं. बाबांना विचारण्याचं, असं काही विचारण्याची पद्धत एवढा विकास झाला नसल्यामुळं त्या काळात नव्हती. आता आपला खूप विकास झाला, त्यामुळं आपण अरे बाबा म्हणून त्याच्या खांद्यावर बसून डोक्यावर थापट्या मारत मारत काही काही गोष्टी बोलतो. मी लहान मुलांची गोष्ट सांगितली. दादाला विचारू शकतो. दादाला विचारलं, दादा तू काय करतोस रे? दादानी सांगितलं, अरे बाबांनी मला अधिकार दिला की इथून पुढं तू रामनाम दीक्षा देत जा. ते मला गुरुस्थानी म्हणतात. आता या नारायणाने खूप कीर्तन प्रवचन ऐकली होती, घरामध्ये परंपरा होती. त्यांना वाटायला लागलं सद्गुरु वीण जन्म निर्फळ, आधी केले मग सांगितले. समर्थांचा खाक्या कसा आहे, आधी केले मग सांगितले. त्यांनाही वाटायला लागलं मलाही सद्गुरू हवा, नाहीतर माझा जन्म व्यर्थ निघून जाईल. किती कीर्तनांमध्ये आणि प्रवचनांमध्ये ऐकलं, माणसाला एक सद्गुरू हवा, दादा मलाही मंत्र देईल. आणि समर्थ दादाच्या मागं लागले, दादा मला पण मंत्र हवा आहे. पण मंत्र द्यायची पण एक पद्धती असते बरं का. आता पीकच उगवलंय सगळीकडं, हा वेगळा विषय, बरोबर ना. सगळ्यांवरच शक्तिपात, 1000 लोक मंडपात बसलेले, सगळ्यांवरच शक्तिपात, सगळेच शिष्य झाले. ऐसे गुरु अडक्याचे 3 म्हणण्यापेक्षा ऐसे शिष्य अडक्याचे 3 झालेले. समर्थ रोज मागं लागतायत, काहीतरी कारण काढून गंगाधर श्रेष्ठ टाळतायत. शेवटी समर्थ म्हणाले, दादा तू मला अनुग्रह देणार आहेस की नाही? तेव्हा त्यांना सांगणं भाग पडलं, नारायणा तू अजून खूप लहान आहेस, तू खूप अवखळ आहेस. काय समर्थांमध्ये वायुतत्व प्रधान आहे, कळलं का? यो जातो मरुत अंश जो क्षितितले. मरुत अंश म्हणजे वायूचं तत्व समर्थांमध्ये खूप जास्त असल्यामुळं खूप चंचलता आणि अवखळपणा त्यांच्यामध्ये बालवयात तर होता. तू खूप अवखळ आहेस, अजून थोडा शांत हो, मग मी तुला नक्की देईन. खरं तर दादाला ते द्यायचंच नव्हतं, कारण दादाला आपल्या या धाकट्या भावाचं गुरु व्हायचं नव्हतं. दादाला परमात्म्याने ह्याचं गुरु व्हावा अशी इच्छा होती. त्यामुळं त्यांनी त्याला अनुग्रह दिला नाही. दादा काही मला अनुग्रह देत नाही म्हणून ते नाराज झाले आणि थेट आपलं घरदार सोडलं आणि गावाच्या बाहेर असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात येऊन बसले मांडी ठोकून. आम्हाला 1 तास बसेपर्यंत पायाला रग लागली. हा मुलगा 3 दिवस 3 रात्र मांडी ठोकून बसला एका आसनावरती, अन्न पाण्याचा त्याग करून. वय वर्ष 8. विचार करा, वय वर्ष 8, अन्न पाण्याचा त्याग करून जोपर्यंत मारुतीराय प्रकट होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. देहम वा पातयामी मंत्रम वा साधयामी, देहम वा पातयामी अर्थम वा साधयामी. देह पडो की देव जोडो, ऐसी हाव अंगी जडो. समर्थांनी हाव शब्द वापरला 21 समासीमध्ये, जुना दासबोध. अशी हाव ज्याच्या हृदयामध्ये निर्माण झाली त्याला भगवत दर्शन दूर नाही. आम्हाला ती काही केल्या निर्माणच होत नाही. इथं समर्थ आणि आम्ही यांच्यात, समर्थ आणि आपण असमर्थ.
बरोबर ना? हा फरक आहे. ती तळमळच लागत नाही आतमध्ये. तू देत नाहीस काय मंत्र, आता मारुतीरायांनाच प्रकट करतो. ही उर्मीच आतमध्ये नाही आमच्या. देह पडो की देव जोडो, ऐसी हाव अंगी जडो. ह्या निग्रहाने हा लहान 8 वर्षाचा नारायण त्या आसनावरती बसला आणि अखंड ध्यान करून, आता मारुतीराय तुम्ही प्रकट व्हा, नाहीतर हा देह पडून जाईल. पण गंमत अशी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे गावापासून काही फार लांब नाही आहे ते मंदिर. तुम्ही जामला जाऊन आले असाल आणि नसाल तरी सांगतो, त्यांच्या वाड्यापासून एक 2-3 किलोमीटर अंतरावरच ते आहे, फार लांब नाही आहे. मग त्या लोकांनी का त्याला उठवलं नाही? कारण त्या घराण्यामध्येच अशी परंपरा, त्यांच्यासाठी 1-2 दिवस उपवास म्हणजे काही विशेष नाही. 8-10 वर्षाचा मुलगा सुद्धा असा ध्यान लावून बसू शकतो 12-12 तास मांडी न हलवता. त्यांच्या घराण्यामध्ये विशेष नाही. आमच्यासाठी 12 मिनटं खूप झाली. बरोबर आहे ना? 12 मिनटं सुद्धा काय झाली, खूप झाली. नारायण बसलाय, हो का, उठत नाहीये, बरं बरं ठीक आहे असू दे. 3 दिवस झाले आणि 3री रात्र उजाडली आणि कनवाळू असणाऱ्या भगवंताला काय आली, करुणा प्राप्त झाली. आणि एकदम त्या मूर्तीमधून साक्षात मारुतीराय प्रकट झाले. महारुद्र हनुमान की जय. मारुतीराय प्रकट झाले. अत्यंत प्रेमाने त्या मुलाला उठवलं. नारायणा, अरे काय हवंय तुला? समर्थ स्तंभित झाले. ते भव्य दिव्य रूप बघून. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, असं ते पद आहे. आम्ही कसं म्हणतो? हां, सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, ही आरती आहे. आम्ही कशी म्हणतो? टाळांचा आवाज जास्त म्हणतोय, आरती काय कळत नाही. जयदेव जयदेव जय हनुमंत ऐकवल्यावर हां सत्राणे उड्डाणे असावी वाटतं. बरोबर ना? असे भीमरूप अद्भुत असं समर्थांना दिसलं. स्तंभित झाले. देवा, तुम्हाला सर्व काही माहिती आहे, माझ्या हृदयात काय आहे ते. तेव्हा मला रामनाम द्या, माझे सद्गुरू बना. मारुतीराय म्हणाले, मी माझ्या मनानं काही करत नसतो, मी प्रत्येक गोष्ट रामरायांना विचारून करतो. मग बोलवा त्यांना, रामरायांना बोलवा. असं म्हटल्यानंतर मारुतीरायांनी स्मरण मात्र केलं. स्मरणे मात्रे कामना पुरती. स्मरण केलं आणि रामराय साक्षात तिथं प्रकट झाले सीतामाईंच्या सहित. हे भव्य दिव्य असं दर्शन त्या लहानशा नारायणाला वयाच्या 8व्या वर्षी प्राप्त झालं. काही लोकांच्या 80पर्यंत आलं असावं. तेव्हा तरी प्राप्त व्हावं अशी इच्छा बाळगणं म्हणजे आत्ता जे काही चाललेलं आहे आपला उपक्रम, त्याला थोडा तरी न्याय देण्यासारखं होईल. दर्शन मिळेल असं मी म्हणत नाही, ती इच्छा निर्माण होणं एवढं तरी म्हणतोय. 80व्या वर्षी सुद्धा नातवाने आणलेले कुरकुरे बघून माझ्या मनात कुरकुर व्हायला लागली. 4 पाकिट आणली, लेकाचा एकही विचारत नाही मला. आजोबा तुमच्यासाठी 1 पाकिट. पण ते काय फोडल्यानंतर फुस्सच होणार आहे सगळं आणि 2-4 तुकडे खाली राहतात. तर तेवढ्यासाठी जीव कवळी लावलेली असताना सुद्धा ते चावावं असं वाटतं. काय स्थिती आहे? हा 8 वर्षाचा मुलगा रामरायांसाठी मारुतीरायांना म्हणतो, देवा मग रामरायांना बोलवा. आणि भगवान साक्षात प्रकट झाले. नीलांबुजश्यामलकोमलांगम असे भगवान घनश्याम राम लावण्यरूपी असे प्रभू प्रकट झाले. अष्टसात्विक भाव जागृत झाले. 7 भावांची प्राप्ती आधी झाली. कंप रोमांच अश्रू स्वरभंग आदिक 7 भाव प्राप्त, 6 असे 7 भाव प्राप्त झाले. अशा त्या बाळाला आपल्या मांडीवर रामरायांनी घेतलं. काय समर्थांचं भाग्य आहे बघा. आपल्या मांडीवर भगवंतांनी घेतलं. अत्यंत प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि म्हटलं,
अहम ब्रह्मास्मीचा तारक ब्रह्ममंत्राचा उपदेश केला आणि तिथं त्यांना नैष्ठिक ब्रह्मचर्याची दीक्षा प्राप्त झाली. साक्षात रामरायांनी दीक्षित केलेले समर्थ आहेत आणि त्यांचा हा दासबोध. अशी दीक्षा प्राप्त झाली आणि पुढं आज्ञा झाली, तुमचं कार्य काय आहे, पुढे जाऊन काय करायचं आहे. पुढे शिवनामा राजा उत्पन्न होईल, त्याचे करवी धर्मसंस्थापना करवणे, अशी आज्ञा प्राप्त झाली. आणि अशी आज्ञा प्राप्त होऊन पुन्हा भगवान हनुमंतरायांसहित सीतामाईसहित अंतर्धान पावले. आणि 8वा भाव मूर्छेचा तो ह्या बालकाला प्राप्त झाला आणि मूर्छित होऊन हे रामदास स्वामी म्हणजे हा नारायण तिथं पडला. मग सगळे घाबरून आले. मग पुढचा विषय आपल्याला ते सगळं पाहता येणार नाही, काळाची मर्यादा सांभाळायची आहे. असा तो दिव्य अनुभव या बालकाला प्राप्त झाला. गंगाधर श्रेष्ठ जाऊन पाहतायत. जोशी नावाचे एक जाणकार होते, कारण मुलाचा श्वास पण नीट लागत नाही आहे, नाडी इतकी मंद आहे. सगळे घाबरलेले आहेत. वडीलधारे स्वतः वडील नाही आहेत, काय करायचं. जोशी नावाचे एक जाणकार होते, त्यांना बोलवण्यात आलं. त्या जोशींनी त्या मुलाची पूर्ण पायाच्या नखापासून ते मस्तकाच्या शिखेपर्यंत, त्यालाच नख शिखांत असं म्हणतात, पूर्ण लक्षणं पाहिली. पूर्वीच्या लोकांना ह्या सगळ्या विद्या होत्या बरं का. अगदी परवापर्यंत गेल्या 40-50 वर्षापूर्वीपर्यंत ह्या विद्या आपल्याकडे होत्या. सगळ्या गमावून बसलो, डोळे झाक केले आणि ह्या विद्या आम्ही गमावून बसलो. इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव, शिकवा अजून पोरांना इंग्लिश शाळांमध्ये. त्यांनी म्हटलं, काळजी करण्याचं कारण नाही, भगवत स्पर्शाची लक्षणं दिसत आहेत. अरे नाडी नीट लागत नाहीये, इतका संथ श्वास झालेला आहे. पण त्यांना ती लक्षणं दिसली, भगवत स्पर्शाचा लक्षणं दिसत आहेत. मोठ्याने रामनामस्मरण करूया. आणि मोठ्याने रामनामस्मरण तिथं केलं. काही काळानंतर हा मुलगा डोळे उघडतो आणि परमानंदाची प्राप्ती. बंधूंना इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद झाला, कारण त्या घराण्यामध्ये रामनाम दीक्षा तर होतीच, वडिलांनी मुलांना अनुग्रहित करायचं ही पद्धती होती. पण समर्थांच्या वडिलांच्या काळापासून ती पद्धत मोडली आणि समर्थांच्या वडिलांना साक्षात रामरायांनी दीक्षा दिली. त्यांच्या वडिलांना असं वाटलं माझ्या मुलांना सुद्धा हीच परंपरा प्राप्त व्हावी, म्हणून थोरल्याला त्यांनी दीक्षा दिली नाही, रामरायांनी थोरल्या बंधूंना दीक्षा दिली. आणि आता श्रेष्ठ गंगाधरांना हेच वाटत होतं की मी ह्याला दीक्षा न द्यावी, साक्षात भगवंतांनी दीक्षा त्यांना द्यावी. आणि ही नवीन परंपरा त्या घराण्यामध्ये निर्माण झाली. काय तयारीचे लोक असतील बघा. अशी ती दीक्षा प्राप्त झाली आणि त्यांचं जीवन काय झालं, कृतार्थ झालं. सद्गुरू विण जन्म निर्फळ, हा त्याचा भावार्थ आहे. मला जोपर्यंत सद्गुरू नाहीत तोपर्यंत माझं जन्म निर्फळ आहे. याचा अर्थ मी कुठल्या तरी संतांमध्ये सद्गुरूंना पाहायला शिकलं पाहिजे. आणि आता त्यांचं एखादी वधू ज्याप्रमाणे वराचं वर्ण करते, सद्गुरूंचं मी वर्ण करायला हवं, त्यांना सद्गुरू म्हणून स्वीकारायला हवं. आणि एकदा त्यांना स्वीकारल्यानंतर त्यांना शरण राहून जीवन जगायला हवं. मी सद्गुरू सच्शिष्याबद्दल बोललोय, वधूवरांबद्दल आत्ता बोलता येत नाही. त्यांना शरण जाऊन राहायचं अर्थ आहे का काही त्याला. समानता अमुक्त मुक्त मुक्त मुक्त, ठीक आहे. फळापासून च्युती होते. भगवद्गीतेने पण सांगितलं, नहिमाम अभिजानंती तत्वतः ते च्यवंती. च्यवंती म्हणजे फलप्राप्ती न होता त्यांचं फळ हातातून पडून जातं. जे मला जाणून माझी उपासना करत नाहीत त्यांना फळ प्राप्त होत नाही. म्हणून शिवो भूत्वा शिवयजेत असा नियम आहे. स्वतः शिवस्वरूप व्हा आणि त्याच शिवाचं तुम्ही काय करा, भजन पूजन करा, त्याला जाणा आणि त्याचं पूजा करा. ते जाणणं, ते जाणण्यासाठी मला सद्गुरू हवेत. मला भगवंत कसा आहे जे ओळखून देतात, मला ते जाणून देतात, त्यांना काय म्हणायचं, सद्गुरू. आणि म्हणून सद्गुरू विण जन्म निर्फळ आहे.
एकदा गंमत अशी झाली, कबीरांची परीक्षा घेण्यासाठी गुरु गोविंद दोघं समोर आले. सद्गुरू पण समोर आले आणि भगवंत पण समोर आले. आता आपल्याकडे नियम काय आहे, थोर मोठे लोक जर समोर आले तर काय करायचं, त्यांचं साष्टांग दंडवत घालायचं. आता त्याचा क्रम पण पाहिजे ना, जो जास्त थोर त्याला आधी वंदन, त्याच्यानंतर दुसऱ्याला वंदन. आता हे दोघं समोर आले, पहिल्यांदा वंदन करायचं कोणाला, भगवंताला की सद्गुरूंना. सद्गुरू किती मोठे आहेत हे लक्षात येण्यासाठी हे सांगितलं. कबीरांनी स्पष्ट सांगितलं, गुरु गोविंद दौ खडे काके धुरु पाय, बलिहारी गुरुदेव की गोविंद दियो बताए. बलिहारी गुरुदेव की गोविंद दियो बताए. मी सर्वप्रथम सद्गुरूंनाच शरण जाईन, त्यांचे चरण धरेन, नंतर मग त्या गोविंदाचे चरण धरायचं बाकी राहिलं तर त्याचे चरण धरेन. पहिल्यांदा सद्गुरू, इतकं त्यांचं महत्त्व आहे. आणि म्हणून अशा सद्गुरूंच्या विरहित जर मी असेल तर काय होईल पुढं, दुःख सकळ. आता लक्षात येत नाही आपल्याला, एखाद्याला प्रश्न पडू शकतो, अहो मजा मारणारे लोक काय जगात कमी आहेत का हो? सद्गुरू वीण दुःख सकळ म्हणतात, मजा मारणारे किती लोक आहेत जगात? आपल्याच पक्षातल्या लोकांना पाडण्यामध्ये ज्यांना आनंद मिळतो, हां आहे की नाही, नंतर तोंड पण वाकडवतं, सगळंच होऊन जातं. पण तरी सुद्धा गिरा तो भी टांग असं करून जीवन जगणारे लोक, त्यांना त्याच्यातच मजा वाटते. मग समर्थांनी सद्गुरू वीण दुःख सकळ कसं काय म्हटलं? असे अनेक लोक जगात आहेत ज्यांना सद्गुरू नाही पण मजेत आहेत, परमार्थ करणाऱ्यापेक्षा जास्त मजेत आहेत. हां, तर परमार्थी लोकांच्या डोळ्यात असतो, मला गुरु भेटले नाहीत, मला पाहिजे तेवढं जप करायला मिळत नाही, मी संसारात अडकलो आहे, मला अमुक आहे, मला तमुक आहे, त्याला दुःख फार असतं. अरे उलट सद्गुरू केलेल्यांना दुःख दिसतं डोळ्यात रडताना, आणि सद्गुरू ज्यांना नाही येते मजा मारताना दिसत आहे. मग समर्थांनी असं कसं काय म्हटलं, सद्गुरू विण दुःख सकळ? तर याचा भावार्थ हा आहे, जे मजा मारत आहेत त्यांचं जीवन नरकप्राय आहे. दुःखप्राय गोष्टींमध्ये सुद्धा ते इतके लिडबिडलेले आहेत की ते वाईट आहे त्यांना कळत नाही. जसं एखाद्या माणसाला मधुमेहाचा दोष निर्माण झाला असेल आणि तरीसुद्धा तो गोड खायचं सोडत नसेल आणि गोड खाण्यातच त्याला आनंद मिळत असेल, तर त्याचा परिणाम काय होणार आहे? त्याचा परिणाम घोर दुःखामध्ये होणार आहे. आणि हे त्यांना आत्ता कळत नाही आहे, म्हणून ते आत्ता मजा मारतात. ज्याला कळलंय त्याला दुःखाची जाणीव झालेली आहे. पुढं काय मोठं संकट उभं राहिलेलं आहे हे ज्याला कळलेलं असतं त्याला भीती आणि दुःख होतं. ज्याला ते कळलेलं नाही तो आनंदातच असतो. समर्थांनी फार छान उदाहरण दिलं, गळ गिळता बरे वाटे, ओढून घेता घसा फाटे. ते गळ टाकतात तलावामध्ये, नदीमध्ये, काय होतं त्यावेळेला? त्याचा मांसाचा जो तुकडा असतो त्या गळाच्या पुढं असलेला किंवा कणकेचा गोळा असतो, तो खाताना काय वाटतं? हो फॅन्टॅस्टिक, हो ना? मासा असं म्हणत असेल, काय राव इतकं छान खायला मिळालंच नाही. पण ते खाणं कसं आहे? ओढून घेता घसा फाटे, मरायची वेळ येते, नाही मरतोच तो. एक बेडूक आहे, तो बेडूक किडे मुंग्या किंवा माशा खातोय. तो इतका त्या खाण्यामध्ये व्यग्र आहे, ती माशी त्याला एक दिसली आहे आणि तो काय करतो, त्याची जीभ पुढं चिकटलेली असते, मागं मोकळी असते. आपली जीभ काय असते? मागं चिकटलेली असते, पुढं मोकळी असते. तो काय करतो, अशी जीभ बाहेर काढतो
त्या जिभेच्या खालच्या पुढच्या भागाला चिकट, मागच्या बाजूला असणारी चिकट पदार्थ असतो, तो प्राण्याला स्पर्श झाला की तो त्याला चिकटतो आणि तो असा आत घेतो, अशी त्याची पद्धत आहे. बेडूक त्याला ती माशी दिसली आहे आणि तो त्या माशीवर आता काय करतोय, तिला खाण्यासाठी जीभ बाहेर सोडतोय, आत ओढतोय, पण त्याच्या हे लक्षात नाही आहे त्याचे मागचे पाय एका सापाच्या तोंडात गेलेले आहेत. तो ह्या आनंदात आहे. बऱ्याच वेळानंतर त्यांचे चातुर्मास असतात, माहिती आहे ना, बेडकांचे चातुर्मास असतं. पावसाळ्यात बाहेर येतात ते, ड्रामा सुरू होतं, पण थंडीच्या वेळेला काय असतं, स्वतःला ते मातीमध्ये वगैरे बुडवून घेतात. त्यांचा कडक चातुर्मास असतो. त्वचेनं श्वासोच्छ्वास करतात, त्वचेनं, नाकानं नाही, त्वचेनं श्वासोच्छ्वास करतात आणि 4 महिने काय असतं त्यांचं, अन्न पाणी वर्ज्य असतं. असा तो माशी खातोय, पण ते माशी खाताना इतका तो त्यात कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, फोकस माइंड, जसे तुम्ही आत्ता आहात, आहे की नाही तुमचं लक्ष, की नाही आहे? कारण आळोखे पिळोखे मला दिसले नाहीत, कदाचित इंद्रिय दमनाची शक्ती प्राप्त झाली असेल. मी काही हे लोक तर पुढेच आहेत बिचारे, काय बोलावं यांच्याबद्दल. त्याचं हे लक्ष नाही आहे, त्याचे मागचे 2 पाय सापाच्या तोंडात गेलेले आहेत आणि पुढच्या काही क्षणांमध्ये तो त्याच्या भक्षस्थानी पडणार आहे. ही मजा मारणारे जे लोक दिसतात ना, त्यांची ही अवस्था आहे बरं का. संसार रूपी सापानी ह्या मजा मारणाऱ्या बेडकाला गिळायला सुरुवात केलेली आहे. समर्थांची अप्रतिम एक ओवी आपल्या सगळ्यांना लागू पडते. अग्न गृहासी लागला आणि सावकाश, ओवीतलं सांगतोय, निजेला. अग्न गृहासी लागला आणि सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. घर पेटलेला आहे आणि निवांत ताणून झोपलेला आहे, जणू काय प्रवचनात जसं झोपायचं असतं तसंच बिनधास्त झोपलेला आहे. त्याला भला म्हणता येईल का? अरे तो आत्महत्यार आहे. स्वतःची त्याला जागच येत नाही आहे, त्याला उष्णता जाणवत नाही, त्याला प्रकाश जाणवत नाही, त्याला धुराचा वास, त्याचा त्रास जाणवत नाही, इतका गाढमूढ झोपी गेलेला आहे. अग्नगृहास लागला आणि सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला, तो आत्महत्यार आहे. तो शहाणा माणूस नाही आहे. ज्यांना सद्गुरू नाहीत आपल्याला ह्याची भीती वाटत नाही, याचं दुःख नाही आणि निवांत आपले सगळे व्यवहार करत आहेत, त्यांची अवस्था त्या बेडकासारखी आहे. खडबडून जागा व्हायला पाहिजे. मला सद्गुरू नाही आहेत, मी कुणालाही कोणत्या संतांमध्ये अजून सद्गुरूंना पाहू शकलो नाही आहे. अरे संतांमध्ये नाही पाहता आलं, भगवंतालाच सद्गुरू मानावं. कृष्णम वंदे जगद्गुरू आहेच की नाही. भगवान हे सगळ्यांचेच गुरु आहेत. परमात्मा हाच सद्गुरू स्वरूप आहे, परब्रह्म हे सद्गुरू स्वरूप आहे. मला गुरुने, अरे ज्ञानेश्वरांना बघितलं मला वाटतं हे माझे सद्गुरू, समर्थांना बघितलं हे सद्गुरू, कन्फ्युजनच वाढतंय. काय करू, कुछ मत करो. एक आराध्य भगवान आहेत का, त्यांना सद्गुरू मान. आता रामाकडे बघितलं तो सद्गुरू, तो आराध्य वाटतो. शिवाकडे बघितलो तो आराध्य वाटतो. असं कन्फ्युजन असेल तरी आपल्याकडं सगळ्या गोष्टींची व्यवस्था आहे. तुम्हाला एकच कुलस्वामी आणि एकच कुलस्वामिनी असते. असं जर कन्फ्युजन कुणाला होत असेल तर त्यांनी आपल्या कुलस्वामीला सद्गुरू मानावं. श्रीधर स्वामींनी फार सुंदर उपदेश केलेला आहे गुरु या संदर्भामध्ये. श्रीधर स्वामी म्हणतात, कुठल्याही देवाच्या मंदिरात गेलात तर त्यांना सद्गुरू स्वरूपामध्ये वंदन करा. देव रूपात वंदन केलं की ते खाली आले, मग ते कर्मफलदाता झाले. गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो, गणपती बाप्पा मोरया, हां पुढच्या वर्षी, अहो आता यायचे आहेत अजून, आधीच त्यांना पुढच्या वर्षी म्हणताय, येऊ घातलंय आत्ता. गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलो, त्यांना सद्गुरू रूपामध्ये वंदन करा.
म्हणजे ते कर्मफलदाता न होता मोक्षदाता होता. कोणत्याही देवाच्या मंदिरात जा, आमचे आराध्य एकच, ते आराध्य म्हणजे माझे सद्गुरू. म्हणून आतापर्यंत देवी देवतांचं वंदन मी करत होतो, आता माझा पुढचा टप्पा यायला हवा, तो म्हणजे मी त्या रूपामध्ये सद्गुरूंचं वंदन करतो. म्हणजे काय होतं, ते आपलं डायमेन्शन बदलतात आणि ते हायर डायमेन्शनला जातात. देवता हे खालचं रूप आहे. ईश्वर स्वरूप इष्टे इति ईश्वरः, जो निग्रह अनुग्रह करणारा आहे, नियंत्रण करणारा आहे, तो ईश्वर आहे. सद्गुरू मुक्त करणारे आहेत. ईश्वर स्वरूपामध्ये मुक्ती देता येत नाही, पण तोच सद्गुरू रूपामध्ये मुक्ती देतो. हे तो सकळ आपणाची पासी, येथे बोल नाही जनासी, पहावे आपल्या मनासी क्षणक्षणा. माझा भाव त्या गणपती बाप्पाकडे पाहण्याचा काय आहे, त्याच्यावर तो ठरवणार ह्याला काय द्यायचं आहे. फक्त गणपती म्हणून वंदन केलं, देवता म्हणून वंदन केलं, ईश्वर म्हणून वंदन केलं, तर तो माझं कर्मफळ देणार. चला, माझ्या दर्शनामुळं तुला पुण्य मिळालं, या पुण्याचं फळ तुला अमुक अमुक, पुढच्या जन्माची बेगमी झाली, पुनर्जन्माची बेगमी झाली. पण त्यांना सद्गुरू म्हणून वंदन केलं. सद्गुरू समजा समर्थ आहेत माझे, असं म्हटलं, अरे वा, माझे समर्थ आज सोंड लावून बसलेले आहे. समर्थांचं पोट जरा मोठंच दिसतंय आज, लंबोदर दिसत आहेत. माझे समर्थ मला असे दिसत आहेत गणेशाच्या रूपात. ही भावना जर केली तर मोक्ष मिळणार आहे. म्हणून माझ्या भावनेवर अवलंबून आहे, सगळं माझ्यावरच अवलंबून आहे. म्हणून सद्गुरू जर नसतील तर सगळं दुःख आहे. याचा अर्थ या घोर संसारातून मुक्ती तोपर्यंत नाही. दुःख कशाला म्हणायचं. अनित्यम असुखल लोकम इमम प्राप्य भजस्व माम. गीतेमध्ये सांगितलं, जे अनित्य आहे आणि असुख म्हणजेच दुःखदायक आहे. लोकम हा मृत्यूलोक जो आहे तो अनित्य आणि दुःखदायक आहे. सर्व संतांचं आणि भगवंताचं हे सांगणं आहे. म्हणजे दुःख सकळ याचा अर्थ या लोकामध्ये वारंवार यावं लागणं, याला दुःख सकळ असं म्हणतात. पुनर्जन्माला सुद्धा दुःखालय असं त्याच गीतेमध्ये म्हटलेलं आहे. माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. त्या पुनर्जन्माला काय म्हटलेलं आहे, दुःखालय म्हटलेलं आहे, अशाश्वत. याचं कारण असं आहे, पुनर्जन्म घ्यावा लागणं. तुम्ही दासबोधाचे अभ्यासक आहात. दशक 3 समास 1 जन्मदुःख निरूपण असाच आहे. जन्म दुःख निरूपण. गर्भामध्ये असताना जी काही दुःख त्या जीवाला भोगावी लागतात त्याचं वर्णन, आणि बालपणापर्यंत जे वर्णन आहे ते सगळं वर्णन त्याच्यात आलेलं आहे. आणि तो गर्भवास, अतिसाकडी, इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊन शीघ्र सोडी, तो सद्गुरू स्वामी. त्या गर्भामध्ये त्या जीवाला इतक्या यातना भोगाव्या लागतात की तो म्हणतो, देवा आता फार झालं, आता मला सोडव. आणि असं म्हणून तो बाहेर येतो 9व्या महिन्यात. आता त्याला आत राहणं असंही होतं का, त्याचा कोंडमारा व्हायला लागतो. स्वातंत्र्य कोणतं आहे आपलं. हे भौतिक स्वातंत्र्य सुद्धा जर आपल्याला हवं असेल तर पारमार्थिक स्वातंत्र्य का नको बरं, सांगा बरं. पारमार्थिक स्वातंत्र्याची इच्छा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्याला दुःख सतत भोगावं लागणार आहे. आणि याची जाणीव होत नाही, म्हणून तो संसार महादुःखाचं आलय आहे. याचं कारण, खरा शत्रू, धोकादायक शत्रू कोणता हो सांगा. सगळ्यात धोकादायक शत्रू कोणता. जो समोरासमोर युद्ध पुकारतो तो धोकादायक आहे, की जो केसानं गळा कापतो तो धोकादायक आहे. कोण धोकादायक आहे. जो केसानं गळा कापेल तो. मित्र म्हणून खांद्यावर हात टाकतो आणि गळाला सुरी लावतो, तो धोकादायक आहे ना. तसंच
मना नभे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. नभे सार, संसार हा घोर आहे. घोर म्हणजे अत्यंत भयानक आहे. याचं कारण तो तुमच्याशी मैत्री करतो आणि नंतर डाव साधून तुमचा गळा कापतो, म्हणून तो घोर आहे. त्याच्याबरोबर राहताना खूप आनंद वाटतो. एखाद्यानं खूप गुलाबजाम करून तुम्हाला खायला घातले आणि गुलाबजाम तुमचा आवडीचा विषय आहे का? मला जाम करून टाकते ना. गुलाबजाम खायला घातले आणि त्या गुलाबजामच्या पोटामध्ये विष घातलं. खा. भीमाची कथा माहिती आहे ना तुम्हाला? दुर्योधनाने बालपणीच भीमाला मारण्यासाठी काय केलं? लाडू, त्याला आवडतात म्हणून विषाने बनवलेले लाडू त्याला खाऊ घातले. आग्रह करून खायला घातले. त्याच्यासाठी असणारे लाडू सेपरेट वेगळे. नाही नाही, तुझ्यासाठी विशेष लाडू आहेत, हे आमचे फालतूतले लाडू आहेत, हे भारीतले लाडू आहेत. आणि त्यांनी खाल्ले. काय झाला परिणाम? त्याला गुंगी आली आणि चुकून जगला तर म्हणून त्याला पाण्यात फेकून दिलं. बरोबर आहे ना? संसार हा असाच घोर आहे. तो काय करतो? विषमिश्रित लाडूसारखा आहे. खाताना गोड, परिणामस्वरूप मृत्यू देणार. कारण त्याच्याकडं विषय नावाचं विष आहे. कोणतं विषय? विषय नावाचं. आणि विषय नावाचं विष इतकं भयंकर आहे, एक विष खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त एक जन्माला मृत्यू येतो. विषय नावाचं विष खायची एकदा चटक लागली की जन्मोजन्मी मृत्यू आहे. जन्मच यासाठी घ्यायचं की एक दिवस मरायचं आहे. जन्मोजन्मी मृत्यू आहे. म्हणून पुनर्जन्म भयंकर सांगितला. आणि ते दुःख घालवायचं असेल तर सद्गुरू हवेत. म्हणून सद्गुरू विण दुःख सगळं. हे दुःख आपल्याला हरण करता यायला हवं. हे ज्याला कळतं त्याला सद्गुरू हवा आहे. हे ज्याला कळत नाही, बघू त्या माकडाच्या गोष्टीसारखं. पावसाळ्यामध्ये भिजतं, म्हणतं पुढच्या पावसाळ्याच्या आत घर बांधायचं. पावसाळा थांबतो, पाऊस यायला बराच वेळ आहे, पाऊस यायला बराच वेळ आहे असं म्हणेपर्यंत वळवाचा पाऊस सुद्धा येऊन जातो. सध्या आपला विकास इतका झाला आहे की वळवाचा पाऊस आणि कशाचा पाऊस काहीच कळायचं बंद झालेलं आहे. बरोबर ना? कॉन्क्रीटचे जंगलं जिथं निर्माण झाली त्या ठिकाणी पाऊस पडेल का हो नेमका योग्य? मी ऐकलं होतं 20 वर्षापूर्वीपर्यंत पुण्याला कॅलिफोर्निया म्हणायचे. आता म्हणायचे अशी म्हणायची वेळ आली आहे. पण विकासाचा भडीमार झाल्यामुळं आणि दरवर्षी अनेक गावं आणि पंचायती, त्यांची पंचायत झाली आता, या पुण्यामध्ये प्रविष्ट होत असल्यामुळं काय झालं? इथला पावसाळा कमी कमी होत चालला, अनियमित होत चालला. त्या माकडाला परत पावसाळा येईपर्यंत कळत नाही की मी घर बांधलं नाही. आमची हीच अवस्था आहे. जोपर्यंत सद्गुरू हवेत असं तीव्रतेनं वाटत नाही तोपर्यंत दुःखालाच कारण होणार आहे. एक संसारानं गांजलेला असा एक मनुष्य फार वैतागलेला होता. त्याला त्याच्यातून सुटका हवी होती. माझं दुःख कसं संपेल याचा तो विचार करत होता. चाफळच्या जवळ राहणारा तो म्हणाला, मी समर्थांना शरण जातो, ते सद्गुरू होवोत आणि ते जर सद्गुरू झाले तर माझं दुःख नष्ट होईल. म्हणून तो समर्थांकडे गेला. म्हणाला, स्वामी मला अनुग्रह द्याल का? समर्थ म्हणाले, याच वेळेला उद्या माझ्याकडे ये, तुला अनुग्रह देईल. खूप आनंदी झाला. 24 तास फक्त आता दुःख सहन करायचं आहे. 24 तासानंतर आनंदी आनंद आहे. समर्थांचा साक्षात हात माझ्या मस्तकावर पडेल आणि मी फार उत्तम गतीला प्राप्त होईल. दुसऱ्या दिवशी मंदिरात गेला. विचारलं, समर्थ कुठे आहेत? समर्थ मागच्या डोंगरावरती आहेत, तिकडे जा. लगबगीनं तिकडे गेला. काहीतरी भगवं वस्त्र घातलेला कोणतरी व्यक्ती झाडाखाली आहे असं दिसत होतं. समर्थच असावेत. पुढं जातोय, दिसायला लागलं त्यांच्या आजूबाजूला पण कोणतरी आहेत, असतील त्यांचे शिष्य. आणखी पुढं चढला. आता ते शिष्य उठून बसल्यासारखे दिसले. त्यांना वाटलं शिष्य माणसातले दिसत नाही आहेत. शिष्य
माणसातले दिसत नाहीत. म्हणजे काय होतं, प्राणी दिसतात दोन. कोण्यात बघूया, आणखी थोडा जवळ गेला, वाटायला लागलं चेहऱ्यावरून तरी वाघच दिसतोय. आडनावाचे वाघ नाही बरं का, चेहऱ्यावरून तरी वाघच दिसतोय. आता काय करायचं, समर्थ मध्ये झोपलेले, असा विचार करत अजून पुढे जातोय. आता वाघ चांगले उठून बसले. अरे हा कोण येतो इथं, आम्ही आहे कळल्यानंतर सुद्धा पुढे याची डेअरिंग करतोय. इन्सल्टिंग नाही का, त्यांनाही भावना आहे, एवढी हिंमत हा करतो, इन्सल्टिंग. आता तो इतक्या जवळ आला होता, पळ काढली तरी सापडणार आणि पळ काढली नाही तरी सापडणार. सद्गुरू माऊली म्हणून धावत जाऊन समर्थांना शरण गेला. काय व्हायचं ते समर्थांच्या चरणी होऊ दे अशी भावना त्यांनी केली. घट्ट पाय धरले. समर्थ उठले, त्याला उठवलं. काय झालं रे म्हणाले. आजूबाजूला बघतो तर कोणीच नाही. ती सगळी माया होती. पण हा खरंच दुःखाने गांजलेला आहे की तात्पुरतं स्मशान वैराग्य आलेलं आहे, जसं आपल्याला सारखं सारखं येत असतं. दासबोधाचा समाज वाचला की जे येतं आपल्याला बरं का, यावं असं समर्थांनी म्हटलेलं नाहीये. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मुळे कसरा, मार्ग सापडे सुगम, सुगम मार्ग प्राप्त होतो. न करावे लागे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. तत्काळ सगळं सांगितलेलं आहे, इमिडिएट. आपल्याला वाटतं खरंच मला वैराग्य आलं. समर्थांनी म्हटलंय ना, तत्काळ सगळं होतंय. पण आमचं काय असतं, स्मशान वैराग्य. तत्काळ थोडंसंच येतं. 2 पावलं चाललो त्या दिशेनं, जाऊ दे की परत बघू, रिटर्न बॅक टू होम, अशी आमची स्थिती आहे. म्हणून समर्थांनी सर्वसामान्यांसाठी सिद्धांत सांगितला. काय सिद्धांत, जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखावला, तोची चकार आहे, तोची एक अधिकारी झाला, परमार्थ विषयी श्रीराम. इतके लोक समर्थांनी बघितले. 12 वर्ष असे तो हिमाचल भारत भ्रमण केलं. नंतरच्या काळात इतक्या लोकांना बघितलं. समर्थांनी शेवटी सिद्धांत सांगितला, किती यांना सांगा आणि किती काही करा, संसार दुःख झाल्याशिवाय काही ह्यांचं सुधारणा नाही. किमान ते दुःख तरी व्हावं म्हणून परमार्थ आहे का, घरातल्या विरोधात जातात. काय चाललेलं असतं ह्यांचं काही कळतच नाही. कधी विचारलं बाहेर येणार का, आम्हाला इकडं जायचं आहे, आम्हाला तिकडं जायचं आहे, मला जपालात बसायचं, मला हेच करायचं आहे. किमान ते तरी दुःख प्राप्त होऊ दे. ते संसार दुःख प्राप्त होणं भाग्याचं लक्षण आहे बरं का. ज्यांना घरामध्ये जाच असेल, ज्यांना असेल असं म्हणतो, कारण मला माहीत नाही ना आहे की नाही ते, पण प्रत्येकालाच वाटत असतं जाच आहे. ज्यांना घरामध्ये जाच असेल त्यांनी स्वतःला भाग्यवान समजावं. का, त्याच्यातून त्रिविध तापाची प्राप्ती होऊन संसाराचं दुःख आपल्याला येईल आणि मग खऱ्या अर्थानं आपण सद्गुरूविणं दुःख सकळ याला ही गोष्ट आपल्याला मनोमन पटेल आणि मग सद्गुरूविणं तळमळ जाणार नाही. त्या सद्गुरूशिवाय तळमळ जात नाही. तळमळ कधी लागते, फक्त 2 उदाहरणं सांगणार आणि थांबणार. तुमचाही जास्त वेळ घेत नाही. तुमची तळमळ माझ्या लक्षात येते आहे. काय ते मी बोललो नाही आहे. सद्गुरू विण तळमळ जाणार नाही. 2 प्रकारे सद्गुरू तळमळ म्हणजे तळमळ 2 प्रकारची असते, पण सद्गुरू ती घालवतात. 2 उदाहरणांनी ती बघणार आहोत आपण. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षड्रिपुकुळ माझे तोडियाचा संबंधू. षड्रिपू मला त्रास देत आहेत, तुझी प्राप्ती होत नाही आहे आणि ती प्राप्ती न होणं हे काय आहे, माझ्यासाठी तळमळ निर्माण करणारी गोष्ट आहे. ही झाली शुद्ध प्रकारची तळमळ. अन्यही काही तळमळी असतात लोकांना, ज्या विकारांच्यामुळे निर्माण झालेले असतात. पण ते विकार जेव्हा
प्रक्षुब्ध होतात आतमध्ये कामक्रोधादी, तेव्हा जी तळमळ आपली होते, जीवाची तगबग होते, ती घालवण्याचं सामर्थ्य सुद्धा त्या सद्गुरुदेवांमध्ये आहे. आपल्याला कळायला पाहिजे मला जायचं कुठे आहे. योग्य डॉक्टर निवडला पाहिजे की नाही हो. इंटेस्टाईनचा प्रॉब्लेम आहे आणि मी गेलो ENT कडं, ENT स्पेशालिस्ट, चालेल का? उपयोग आहे का त्याचा काही? योग्य व्यक्तीकडे, मनाचा दोष असेल तर मनाच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे ना. मग मनाच्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन काय आहे? गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, ते प्रिस्क्रिप्शन सुरू होऊन जातं त्यांचं. तिकडं गेलं पाहिजे. आम्ही कुणाकडे जातो? सायकॅट्रिस्टकडे जातो. जय जय रघुबी. इथं कोणी असतील तर क्षमा करा बरं का. मनाच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे, तो उपाय सांगेल. तळमळ दोन प्रकारची आहे. माझ्यामध्ये दोष असताना माझे विकार प्रक्षुब्ध जेव्हा होतात त्यावेळेला सुद्धा माझी तळमळ होते. आणि इंडिकेशन आलेलं आहे, काही झालं नाहीये. समर्थांचा मेसेज आला, आवरा आता, आवर. आणि दुसरी तळमळ असते, मला हे जे विकार प्रक्षुब्ध करत आहेत त्यांच्यावर तोडगा तुम्ही आहात सद्गुरू, आणि तुम्ही माझ्या जीवनात नाही आहात, आणि त्यांच्या अभावरूपी तळमळ जी आत लागते ती दुसरी तळमळ आहे. ह्या दोन गोष्टी कळायला पाहिजे. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. रंगनाथ स्वामी समर्थ पंचायतनामध्ये एक फार मोठे सत्पुरुष होऊन गेले, रंगनाथ स्वामी निगडीकर. बालब्रह्मचारी, पण त्यांचा राजयोग होता. राजयोग म्हणजे त्यांनी जरी ठरवलं मी सर्वस्वाचा त्याग करतो आणि एका लंगोटावर फक्त जंगलात कुठेतरी जाऊन राहतो, तर 15-20 मिनिटामध्ये तिथं अशी सोय केली जायची की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. समर्थांनी म्हटलं, रंग्या तुझं वैराग्य खरं नाही आहे. गमतीत म्हटलं, रंगोबा तुमचं वैराग्य काही खरं नाही, बघा आम्ही एका कौपिनावर फिरतो. ते म्हणाले, काय करू समर्था, मलाही असं करावं असं वाटतं, पण माझ्याकडे योगच नाही आहे. समर्थांच्या एका शिष्याच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला होता, म्हणून समर्थांनी ही लीला केली. तो शिष्य समोर असताना म्हणाले, काय रंगोबा कसलं तुमचं वैराग्य, काय भरजरी वस्त्र, काय तलवार हातामध्ये, 100 शिष्य मागं पुढं, काय हे तुमचं वैराग्य, पटत नाही आम्हाला. रंगोबा म्हणाले, स्वामी आत्ता या सगळ्यांचा त्याग करतो. निघून गेले. निघून गेल्यानंतर समर्थही त्यांच्याबरोबर गेले. या शिष्याला बरं वाटलं, चला आपण काहीतरी काय असतं, आपण सांगितलेलं गुरूंना पटलं तर किती बरं वाटतं. गुरुजी यावेळेस मला काही जमत नाही यायला गुरुपौर्णिमेला. नाही ठीक आहे, मी तिथं पण आहेच रे. सो वंडरफुल, वा क्या बात आहे, खूप छान वाटलं, बरोबर ना. गुरूंनी आपलं ऐकलं की खूप बरं वाटतं, ह्या शिष्याला खूप बरं वाटलं. आणि रंगनाथ स्वामी एका कौपिनावर, समर्थ एका कौपिनावर, आणि हा शिष्य, कोणी माझ्याबरोबर यायचं नाही. शिष्यांना आज्ञा केली रंगोबांनी. गेले 5-10 मिनिटं जाऊन बसतायत, टेकतात न टेकतात जंगलामध्ये. तोपर्यंत एक व्यापारी शोधत त्यांना तिथं आला. त्याच्याकडे 50 घोडी, त्याच्यावरती ठेवलेला 100 लोक जेवतील एवढा शिधा, स्वयंपाकी, तंबूची व्यवस्था. रंगनाथ स्वामी, तुम्हाला शोधत आलो, माझा अमुक नवस होता, ते करायचं होतं. टाकला तंबू, भरजरी वस्त्र दिली, बसवलं त्यांना तिथं आतमध्ये. राजयोगच त्यांना होता, असे ते महापुरुष होते. आणि काय त्यांचं कीर्तन, आता आत्मनिष्ठ पुरुषांचं कीर्तन आणि अजयबुवाचं प्रवचन अंतर असणारच आहे. आता तुमचं भाग्य तेवढा, मी तरी काय करणार, नाही का. भोगा आपल्या कर्माची फळं. तुम्ही म्हणाल बुवा भोगलीच की आता एवढं अंतर, आता वाट बघतोय फक्त. अद्भुत कीर्तन. एक महिला 40च्या पुढचीच असावी, ती ऐकायची आणि सप्ताह वगैरे झाला. आणि आता तिला मी जे मगाशी म्हटलं, बघा कुणामध्ये काय दिसायला हवं, इतके तरुण रूपवान, अद्भुत सौंदर्य, त्याच्यात ब्रह्मचर्याचं तेज, त्याच्यामध्ये आत्मनिष्ठा, ती त्यांच्या प्रेमात पडली. म्हणून मगाशी मी काय प्रश्न विचारला होता,
प्रेमात पडतोच तो. पण तिचं भाग्य असं की संतांच्या प्रेमात पडली. हे तिचं भाग्य बरं का. कुठल्याही भावनेनं त्यांच्याशी तुमचा संपर्क येऊ दे, कुठल्याही भावनेनं संतांशी तुमचा संपर्क येऊ दे, तुमचं कल्याणच आहे त्याच्यात. ही विपरीत भावना आहे. बाल ब्रह्मचारी आहेत, त्यांचं नैष्ठिक ब्रह्मचर्याचं व्रत आहे, त्यांच्या प्रेमात पडावं हिला कळायला पाहिजे की नाही. पण काय असतं प्रेम, काय असतं सगळं माहिती आहे राव तुम्हाला, काय बोलायचं. मला वाटलं आपण प्रवचनकार आहोत, आपल्यालाच बरंच सगळं माहिती आहे की काय. त्यांच्या प्रेमात पडली. आता बुवा 7 दिवसांनी जाणार, त्यांचा मुक्काम हलणार. तुम्हारे बिना मैं जी नाही सकती अशी अवस्था. आता काय करायचं. कीर्तन संपायची वेळ आली. झाले कीर्तन शेवट गोड करा. ह्यांनी घेतलं म्हणायला. ही निघाली तिथून. रोज तर त्यांना दर्शन केल्याशिवाय जायची नाही. आज लवकर कशी निघाली म्हणून आजूबाजूच्या बायकांना आश्चर्य वाटलं. पण ऐकताना आजूबाजूलाच लक्ष जास्त असतं. त्यांना आश्चर्य वाटलं की ही आधी कशी काय उठली बाई, पण गेली कुठं नेमकी, एवढे तुरु 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 गेली कुठं. कीर्तन छान झालं सगळं. परत येऊन पाहताय तर त्या रात्रीचा मुक्काम जिथं करायचा होता त्यांचा स्वामीजींचा, त्यांच्या पलंगावर जाऊन बसलेली होती. ते शिष्य आले, अहो बाई तुम्ही वेड्या की काय, असं चालत नाही आमच्या महाराजांना, बाल ब्रह्मचर्य वगैरे. ती म्हणाली ते मी आणि ते बघून घेते काय ते, तुम्ही जा इथून. त्यांनी सांगितलं महाराज असं असं आलेली आहे. ते समोर जाऊन उभे राहिले. इतकी धीट ती बाई, मलाही शब्द बोलता येत नाही. मी इथून, माझा तुम्ही स्वीकार करत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. माझी तळमळ हा शब्द चालला आहे. कुणाला कशाची तळमळ, कुणाला कशाची. मी इथून हलणार नाही. सद्गुरूनं तळमळ जाणार नाही. तर ही तळमळ योग्य आहे का, किती अयोग्य आहे, अस्थानी आहे, कमीपणा आणणारी आहे. सगळे शिष्य अवाक, अरे काय पाहिजे, कोण आहे ही. सद्गुरू म्हणजे रंगनाथ स्वामी म्हणाले, संत प्रेमळ असतात, कनवाळू असतात, दयाभाव त्यांचा असतो. त्यांनी तिच्याकडे रोखून बघितलं आणि आज्ञाचक्रावर स्पर्श केला. ज्या क्षणी आज्ञाचक्रावर स्पर्श झाला त्या क्षणी आतमध्ये जे काही केमिस्ट्री बदलावी लागते, बरोबर ना, ती सगळी बदलली आणि एकदम ती त्यांच्या चरणावर कोसळली. सद्गुरुदेवा मला क्षमा करा. एकदम त्यांच्या चरणावर कोसळली आणि म्हणते, सद्गुरुदेवा मला क्षमा करा, मी चुकीच्या भावनेनं तुमच्यापाशी आले, पण आता हे चरण सोडणार नाही. पूर्वीचा भाव वेगळा होता, आता शरणागत भाव झालेला आहे. पूर्वी कामभावाने तिथं आली, आता काय झालं, कामभाव सद्गुरूंच्या कृपेनं नष्ट झाला आणि ती त्यांना शरण गेली. म्हणून असं म्हणावं असं वाटतं, या संत चरित्रातून पाहिलं तर कुठल्याही विकारग्रस्त भावनेनं का असे ना तुम्ही सद्गुरूंना शरण जा. त्याच्यातून तुमचं कल्याणच आहे, अकल्याण नाही आहे. आणि एक उदाहरण देतो आणि थांबतो. तुम्ही म्हणाल बुवा तुमची उदाहरणं कधी संपणार आहेत. आता हे या प्रकारचं उदाहरण घेतलं, चांगल्या प्रकारचं एक उदाहरण घेऊ, प्रापंचिकांचं उदाहरण. तुम्ही रमण महर्षींचं नाव ऐकलं असेल. फार मोठे महात्मा, 20व्या शतकातले फार मोठे महापुरुष होऊन गेले. त्यांचे बरेच शिष्य होते देश विदेशातले. रमण महर्षी यांचं गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः अशी पद्धती होती. फार उपदेश वगैरे करायचं नाही, शांतपणे बसायचं, शिष्य येऊन बसायचे. खूप साधना केल्यामुळे त्यांच्या पायामध्ये थोडी शक्ती कमी झाली होती, म्हणून ते बऱ्यापैकी असे आडवेच झोपायचे, आडवे असायचे असे. आणि साधनेला येऊन बसलेले शिष्य त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाहायचे, प्रत्येकाच्या. मग 100 असोत, 1000 असोत, 2-5 असोत. आणि ह्याच त्यांचा उपदेश. त्यांना जे काही बदल घडवायचे आहेत दृष्टिक्षेपातून
ते घडलेले दिसले की ते उठून आत निघून जायचं. मग त्यावेळेला कुणाला तिथं समाधी लागेल, कुणाला जप करावा असं वाटेल, कुणाला ध्यान करत बसावं असं वाटेल, कोणी तासनतास बसेल, कोणी 5-10 मिनिटच बसेल जाईल. ह्या पद्धतीने त्यांचा सत्संग चालायचा. आणि फार काही प्रश्नोत्तर असतील तर ती एकांतात व्हायची. आता गंमत अशी झाली, त्यांना शरण गेलेला एक गृहस्थाश्रमी मनुष्य, त्याचा 5 ते 6 वर्षाचा मुलगा मरण पावला. किती मोठं दुःख असेल बघा. स्वतःच्या मुलाची क्रिया करायची वेळ त्या बापावर आली. आणि पुत्रमोह काय असतो, सगळ्यात बलवान मोह सांगितलेला, बरोबर. सर्व मोहांमध्ये पुत्रमोह हा सगळ्यात मोठा सांगितला. त्याला एकदम कोणाची आठवण आली, भगवान महर्षी तेच काहीतरी करतील. रडत रडत तो गेला. ते इतके सामर्थ्यवान आहेत, ते माझ्या मुलाला पुनर्जीवित करतील, आपल्या शिष्याची लाज राखतील, शिष्याचं दुःख हरण करतील, माझी तळमळ शांत करतील. म्हणून तो तिथे धावत गेला आणि त्यांच्या पुढं त्या मुलाचं शव ठेवून रडतोय. शांतपणे ते बसलेले, काही रिॲक्शन नाही, काही नाही. त्याचं शव घेतो, तो रडतोय, खूप रडतोय, माझ्या मुलाला वाचवा, मला त्याला पुनर्जीवित करा वगैरे वगैरे. शांतपणे ते त्याच्याकडे बघतात, काही रिॲक्शन नाही. इतका वेळ तो रडला. गुरूंकडून काहीच होत नाही म्हटल्यानंतर कासावीस झाला आणि तळमळीनं म्हणाला, तुम्हाला माझं दुःख पाहवत नाही आहे का? तुम्हाला माझं दुःख दिसत नाही आहे का? तुम्हाला माझ्यासाठी काही करावं असं वाटत नाही आहे का? माझी तळमळ दिसत नाही आहे का? असं म्हटल्यानंतर सहसा न बोलणारे आता बोलले, कुणाला मुलगा जिवंत करायचा आहे त्याच्याकडे बघ. काय संतांची वाणी असते, अंगावर शहारा येतो. काय त्यांची दृष्टी असते अद्भुत. ते काय म्हणाले, तुझ्यातील कुणाला मुलगा जिवंत करावा वाटतोय त्याच्याकडे बघ, म्हणजे तुझ्या आत्मस्वरूपाकडे बघ. एवढंच ते एक वाक्य बोलले, बाकी काही बोलले नाही. आता तो त्या अभ्यास जाणणारा होता, त्या परंपरेतला होता म्हणून त्याला कळलं. तुमच्या आमच्यासारखे कोणी गेले असते तर कळलं असतं त्यांच्या बोलण्याचा अर्थ. तुझ्यातील कुणाला मुलगा जिवंत करावा असा वाटतोय त्याच्याकडे बघ, तुझ्यातील कोण रडतोय त्याच्याकडे बघ. असं म्हटल्यानंतर पूर्व अभ्यासामुळं तो आत गेला, आपल्या आत्मस्वरूपाच्या जवळ गेला. आत्मस्वरूपाच्या जवळ गेल्यानंतर सर्व तळमळ शांत होते. त्याची तळमळ शांत झाली. उठला, त्या अवस्थेमध्ये त्यांना साष्टांग नमस्कार केला, मुलाचं शव नेलं, सर्व विधी पूर्ण केले आणि शांती येऊन पुन्हा ध्यान धारणा करू लागला. सद्गुरू विण तळमळ जाणार नाही. त्याला हे कळलं की या दुःखाच्या स्थितीमध्ये जायचं कोणाकडे आहे, माझी तळमळ कोण शांत करेल. मुलाला उठवलं नाही त्यांनी, प्रकृतीचे नियमभंग केले नाहीत, पण त्याचं चित्त मात्र काय केलं, शांत केलं. अशी तळमळ आम्हाला लागो. ही निषेधात्मक ओवी आहे, संपूर्ण ओवी निषेधात्मक आहे. विना 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 असे शब्द आहेत. याचा अर्थ त्यांचा अभाव दाखवलेला आहे आणि अभाव हे विरहाभक्तीचं लक्षण आहे. म्हणून ही संपूर्ण ओवी विरहाभक्तीची ओवी आहे की ज्याच्यामध्ये सद्गुरू माझ्याजवळ नाहीत ही भावना प्रकर्षानं जाणवते आणि त्यांचा विरह निर्माण होतो. त्या विरहाचा परिणाम दुःख हे आहे. ते दुःख घालवण्यासाठी त्यांचं स्मरण हा त्याचा उपाय आहे आणि त्या विरहाभक्तीच्या योगाने आपण अखंड त्यांच्या स्मरणामध्ये राहतो आणि ते स्मरण आपल्याला काय करतं, सद्गुरूंची प्राप्ती करून देतं. आणि म्हणून सद्गुरूंच्या संदर्भात आपली विरहभक्ती वाढावी ह्या उद्देशानं ह्या ओवीचा अभ्यास करायचा. आणि लवकरात लवकर आमच्यावर सुद्धा जशी कल्याण स्वामींवर कृपा झाली, वीणा स्वामींवर कृपा झाली, तशी आमच्यावर सुद्धा सद्गुरूंनी कृपा करावी आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी सामग्री आमच्या आतमध्ये निर्माण व्हावी अशी प्रार्थना आपण करूया आणि सद्गुरूंना शरण जाऊया. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज जो कार्यक्रम आपण ठरवला आणि या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित राहिला, तुमचे सगळ्यांना साधुवाद आहेत. इथं जे काही उपयुक्त बोलणं झालं ते तुम्ही चित्तात धारण करा. जे व्यर्थ आहे, शास्त्रविरुद्ध असं काही बोललं गेलं असेल
तर त्याचा त्याग करा आणि प्रवचन लक्षात ठेवू नका, त्याचं तत्व, त्याचं सार लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा मी साजरी केली हे तेव्हाच सिद्ध होईल जर माझ्यामध्ये सच्चित्वत्व दिसायला लागलं. जसं मला संतांमध्ये सद्गुरू दिसायला हवेत, तसं माझ्या सद्गुरूंना माझ्यामध्ये सच्शिष्य दिसायला हवं. ही जबाबदारी पूर्णपणे आपली स्वतःची आहे. म्हणून ही जबाबदारी पेलण्यासाठी सुद्धा त्यांनाच शरण जायचं आहे आणि त्यांनाच प्रार्थना करायची आहे की माझ्यामध्ये हे सर्व सच्शिष्याचे सद्गुण यावेत. ते तुमच्या कृपेनंच येवोत, तुमच्या कृपेनंच येणार आहेत. आणि ती कृपा जर माझ्यावर बरसली तर मी सुद्धा उत्तम सच्शिष्य होईन आणि त्यानंतर सद्गुरू विना हे मला आता ऐकायची गरज पडणार नाही. इथंच थांबतो, माझ्या वाणीला विराम देतो. पुन्हा एकदा पत्रद्वारा दासबोध पुणे यांच्यातर्फे हे जे काही आयोजन झालं आणि प्रवचनाची सेवा देऊन माझा जो काही सन्मान करण्यात आला त्याबद्दल त्या सर्वांना मी त्यांच्यापाशी आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय